उपस्थित बंधूंनो, या ठिकाणी जो महेंद्र साळवी साहेबांनी हा जो कार्यक्रम राबवलेला आहे, हा कार्यक्रम आजच नाही की या लेबर कॅम्पामध्ये प्रत्येक वेळेला हा कार्यक्रम राबवतात. तशाच आज सुद्धा या ठिकाणी हा कार्यक्रम राबवलेला आहे. आणि सावित्रीबाई फुलेंचं महत्त्व या महिलांना कळण्यासाठी किंवा सावित्रीबाई फुलेंनी जे शिक्षण घेतलं त्यावेळेला शिक्षणाचा महिलांना कुठलाही अधिकार नव्हता. आणि त्यावेळेला सावित्रीबाई फुले शाळेत जात असताना ब्राह्मण समाजाची लोक शेण मारायची, चिखल मारायची आणि साडी भरवायची. आणि त्यावेळेला सावित्रीबाई फुले कुठल्याही प्रकारे घाबरली नाही आणि घरी जाऊन ती साडी धुवून टाकायची. नंतर मग लक्षात आल्यानंतर सावित्रीबाई फुले हे दोन साड्या घेऊन जायची, भरलेली साडी काढून ठेवायची, दुसरी साडी घालून ती शाळा शिकवायची. आणि ज्या वेळेला सुरुवातीला जे शाळा शिकवली त्या शाळेमध्ये 7 स्त्रिया होत्या आणि 7 स्त्रियापासूनच सुरुवात केली. त्याच्यामध्ये ब्राह्मणाच्या 4 स्त्रिया होत्या, इतर समाजाच्या 3 स्त्रिया होत्या. आणि अशा प्रकारे सावित्रीबाई फुलेंचं कार्य हे जे महान कार्य आहे, या भारत देशामध्ये असं कार्य कुणीही केलेलं नाही. आणि सावित्रीबाई फुलेंच्यामुळं आज पंतप्रधान, राष्ट्रपती आणि सगळ्या क्षेत्रामध्ये महिलांना प्राधान्य मिळालेलं आहे. आणि महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या बरोबरीनं काम करत राहिलेल्या आहेत. आणि हाच सावित्रीबाई फुलेंचा एक अभिमान वाटतो. आणि प्रत्येक महिलांनी या सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी केली पाहिजे. त्या दिवशी फार मोठ्या प्रमाणात साजरी केली पाहिजे. आणि सावित्रीबाई फुलेंचं कार्य सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे कार्य महेंद्र साळवी साहेब या ठिकाणी सातत्याने करत असतात. धन्यवाद.